भाऊ, आज आपल्याला एक नाही तर दोन दोन ठिकाणी रोडगे जेवणाचं आमंत्रण आलं होतं. पण त्या रोडगेत वरून पाण्याचं वातावरण. चला सांगतो मग या वातावरणात रोडगेचं जेवण कसं झालं. पण त्याआधी घ्या तुम्ही मला फॉलो करून. तर मंडळी, पहिले तर दुपारच्या टाइमले काही काम नसताना मी वावरात गेलो. अरे लय दिवसाने चक्कर मारला रे मीनं वावरात. पण या वर्षी तर मीनं वावर एकदम सपाचट करून टाकलं. बस आता पाण्याचीच वाट पाहून चालू आहे. मग लगेच पेरणी सुरू. तुमच्या इकडे झाली का पेरणी सुरू? कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. पण मग मला वावरात बसल्या बसल्या एका जणाचा फोन आला की रात्री जेवण करायला येतो, ते पण रोडगेचं. अरे मग तर काही विशेष नाही म्हटलं. मग रात्री जेवण करायला गेलो. पण भाऊ, गेल्याबरोबर आपल्याला काम भेटलं. खो खो इस्तू मध्ये रोडगे शेकायचं. रोडगे शकता शकता माणूस पूर्ण पसीना पसीना झाला हो. मग खो खो इस्तू मध्ये रोडगे झाले. तेले बाहेर काढलं, मस्त पुसून घेतलं आणि जेवण करायला बसलो. आणि जेवण तर एक नंबर झालं हो. जेवण करून घरी निघालो. पण भाऊ, स्टँडवर कोणीच नव्हतं. एकदम शांत वातावरण. आणि त्या शांत वातावरणात फक्त आम्ही दोघं भाऊ. आणि दुसऱ्या दिवशी अजून रोडगे होते. आणि या रोडगेचं जेवण करायला थोडी मेहनत घ्या लागली मंडळी. पहिले तर मीनं मस्त या गौऱ्या बारीक घेतल्या करून. त्यात बाहेर एवढं खतरनाक पाण्याचं वातावरण झालं का असं वाटे का आज पाणी कितीक येणार आणि कितीक नाही. पण भाऊ, पाणी काही आलं नाही. मग पटापट रोडगेच्या चाकोल्या तयार केल्या. रोडगे पण बांधून तयार केले. इकडे गौऱ्या पण दिल्या पेटून. तोपर्यंत दादानं वांग्याची भाजी बनवणं चालू केली. मग इकडे आम्ही पण अर्धा एक तासासाठी रोडगे इस्तू मध्ये दाबून दिले. तेच नाही तर रोडगे काढून पुसून कापून आम्ही जेवण करायला बसलो. या मग जेवण करायला. पण रोडगेचं जेवण म्हटलं की तुम्हाला सांगाच नाही लागत. एकच नंबर. तुम्ही केलं का मग कधी रोडगेचं जेवण? कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.